नमस्कार. 2 दिवसापूर्वी मी दिसतं तसं नसतं ह्याच्या खाली माझं अनुभव फळांबद्दलचा पाठवला. तर माझी मैत्रीण मला म्हणाली, "अगं, हे आजकालच्या मुलांना हे पटतच नाही ही गोष्ट. त्यांना सगळं अगदी दिसायला सुंदर हवं असतं, व्यवस्थित असं." ती म्हणते की ₹5ची वस्तू जरी मागवायची हवी असेल ना, मुलांकडे बोलायला पण भीती वाटते की लगेच ते ॲमेझॉन वगैरे सर्च करून ₹5ची वस्तू 50ला मागवतील, पण दुकानात वगैरे जाऊन नाही घेणार. आणि मागे मी एकदा म्हणाले होते की तिला तिच्याशी बोलता बोलता की मी हास्यवर्गाला जाते, तिथे मला कैऱ्या मिळतात गं खाली पडलेल्या. आम्ही हास्यवर्गाला जिथे जाते ना, तिथे खूप कैऱ्या पडतात. तर सकाळी सकाळी गेलं की कैऱ्या मिळतात. आधी कोणी उचललं नसेल तर, म्हणजे जसं येतं तसं कोणी ज्याला हवं आहे, ज्याला पाहिजे तर घेतो उचलून, असं आहे. कोणी कोणाला सांगत नाही. पडलेले असतात, उचलून घ्यायच्या. त्यामुळे तू तशा आता उचलून आणते म्हणाली. आणि मी ना त्या अशाच मला कधी 5 मिळायच्या, कधी 6 मिळायच्या. अशा कैऱ्याचा एक दिवस मी लोणचं घातलं, एकदा चुंदा केला, जाम केला, पन्हं केलं. तर तिच्याशी मी बोलताना हे बोलली होती की, आणि वाटली डाळ केली. तर ती मला म्हणाली, "अगं, तू असं तुला मिळत आहेत आणि तू आणते, आमच्याकडे तर म्हणे पडलेल्या कैऱ्या, कीड असेल ना त्याला, त्याशिवाय काय ते पडतील झाडावरून," असं म्हणून मुलं ओरडतात. आणि त्यांना फक्त ते ॲमेझॉन आणि त्याच्यावरूनच मागवतात फळं वगैरे, त्यालाच त्यांचा विश्वास असतो. त्यांना असं खाली बागेत पडतात ते वगैरे म्हणे आतमध्ये वाईट असतील म्हणूनच पडतात. तर मी आता काय त्यांच्या धारणेला आपण काय करू शकतो? झाडावरून हे आता ह्या वेळेला तर खूप हवा, एवढा जोरात हवा येऊन पाऊस वगैरे आला ना की दुसऱ्या दिवशी खूप कैऱ्या पडल्या होत्या ह्याच्यामध्ये, आमच्या बगीच्यामध्ये. मला स्वतःला 10-15 मिळाल्या. बाकीच्यांनी पण, म्हणजे आम्ही जो येतो, ज्याला हवं, ज्याला पाहिजे त्यांनी घेतो, उचलतो आणि घेऊन. त्यामुळे आणि खरंच सांगते, आतमध्ये एकही हे वाईट नव्हतं. कीड काहीच नाही. व्यवस्थित कापलं की आपल्याला दिसतंय आणि आपण कापून व्यवस्थित करूनच बघतो ना, तर ते हवेने पडतात. पण आता हे मुलांना त्याच्यावर विश्वास नाही. मुलांना असं वाटतं की कीड असलेलंच खाली फळ पडतं. तर मला ती म्हणाली, "अगं, तू तू असला आणू शकलीस किंवा ते फळं हे करून आम्ही घरी आणलं तर आम्हाला मुलं स्वतः तर खाणारच नाही, आम्हाला पण खाऊ देणार नाही." मी म्हटलं त्या बाबतीत मग मी आता नशीबवान म्हणायला पाहिजे स्वतःला, कारण आम्ही दोघेच आहोत. आणि मी असं नाही म्हणत की ह्यांना पण कधी कधी आवडत नाही, "कशाला गं त्या गोष्टी उचलतेस" वगैरे म्हणतात, किंवा असं डाग लागलेलं कशाला आणते, हे नाही म्हणतात. पण जेव्हा मी कापते त्यांच्यासमोर आणि जेव्हा दिसतंय, आणि गार्डनमध्ये आम्ही जेव्हा बागेत आम्ही जातो तेव्हा आम्ही 10-12 जण असतो आणि बऱ्याच बायका घेतात. आम्ही एकमेकांना, "तुला हवं आहे का, आज तुला करायचं आहे का, कोणाला कैरीची चटणी करायची, त्या 2च दे गं मला," असं म्हणतात. आम्ही एकदम जमा करतो, ज्याला जसं हवं तसं घेऊन येतो आम्ही, ज्याला हवं त्याप्रमाणे, आणि आम्ही त्याप्रमाणे काही ना काही पदार्थ करतो. यावेळेला मला खरंच सांगते, मी एकही कैरी विकत न घेता माझे एवढे सगळे प्रकार झाले. पन्हं झालं, चुंदा झाला, जाम झालं आणि लोणचं झालं. म्हणजे खूप नाही केलं मी, पण आम्हाला दोघांना खूप दिवस आरामात पुरेल इतकं झालेलं आहे. आणि मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जर टर्न बाय टर्न घेतलं तर मला वाटतं 6-7 महिने तरी आमचे आरामात जातील, तितकं झालेलं आहे. त्यामुळे आता हे मुलांना जे मनात बसलेलं आहे की ते काय कुठल्या मार्केटमधून वगैरे ऑनलाईन मागवलेलंच बरोबर असतं, चांगल्या प्रतीचं असतं, आणि असं जे खाली बागेत वगैरे पडलेलं असतं
ते खालच्या प्रतीचं, डाग लागलेला आंबा खालच्या प्रतीचा असतो. हे आता त्यांना कापून दाखवल्यावर सुद्धा पटत नसेल तर त्याला आपण आपल्याकडे काहीच इलाज नाही. कारण ती त्यांची मनोधारणा झालेली आहे की जे ऑनलाईन आपण आणतो ना तेच फक्त श्रेष्ठ, बाकीचं सगळं नाही. त्याला मला तरी वाटतं त्याला औषध, मी तिला तेच म्हटलं की काय करणार गं आता, नाही मुलं ऐकत आणि तुला पण देत नाही तर आहे, तुला मिळतं आहे याच्यात तू पण ते आपल्या पिढीतली ती म्हणते अगं आपण किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सेविंग करायचं, हे तर वाटच बघत असतात 5 रुपयाची वस्तू 50 रुपयाला खर्च करायला. म्हटलं अगं आपण तेवढं केपेबल पण बनवलं आहेत. आपल्या वेळेला किती कमी पगार पण कमी होता, जबाबदाऱ्या किती होत्या आपल्याला. आता त्यांना तशा जबाबदाऱ्या कमी आहेत. त्यांना सगळं बऱ्यापैकी रेडीमेड मिळालेलं आहे. तुलाही पेन्शन आहे, त्यामुळे तुझाही खर्च असा नाही. तुझं तसं नव्हतं, तुझ्या सासू सासऱ्यांना तुला बघावं लागेल. माझ्याकडे पण माझ्या सासरे नव्हतेच, मला औषधं वगैरेच इतकं असायचं दर महिन्याचा खर्च की खरंच त्रास व्हायचा. आणि लोनचं हे असल्यामुळे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही वाचवायचा प्रयत्न करायचो. आता त्यांना वाढवा ही ह्या मुलांना वाटत नाही गरज आहे म्हणून. जे आता एकदम स्ट्रगल करत असतील आणि ज्यांना नव्याने सुरुवातच करायची आहे घर घेण्यापासून, ते करतील ह्याची स्ट्रगल. पण ज्यांच्याकडे आहे काहीतरी ते नाही विचार करणार. मी तिला म्हणाले त्यांचं पण बरोबर आहे, असू दे ना, दुसऱ्या ज्यांना गरज आहे त्यांना ते घेऊ देत. आता आमच्यासारखे आम्हाला खरं तशी म्हटलं तर गरज नाही आहे, पण नाहीतर ते बागेमध्ये एकतर पडून त्याच्यावर कोण चाललं वगैरे तर कुसून जाणार. आम्ही सकाळी लवकर जातो तर आम्हाला मिळतं. आम्ही 10-12 जणी असतो, वाटून घेतो आम्ही एकमेकांना आणि प्रत्येकाच्याच घरी चालतं. त्यामुळे माझा नवराही त्या कैऱ्याबद्दल कधी बोलला नाही. आणि ह्या वेळेच्या आंबे त्याने स्वतः खाल्ल्यावर, डोळ्याने पाहिल्यावर त्यांना आवडले. असं काही नाही की प्रत्येक वेळेला. आणि आम्ही तर ऑनलाईन काहीच नाही मागवत, कारण एकदा मी प्रयत्न केला होता. फोल्डर संक्रांतीच्या वेळेला सगळ्यांना भेट देऊया म्हणून साडी फोल्डर्स मागवले आणि मी फसले होते त्याच्यामध्ये. त्यामुळे मी आता ऑनलाईनच्या भानगडीत पडत नाही. आणि मला आपलं जायचं, हवं ते घ्यायचं, तेच मला आवडतं. आणि माझा बोलका स्वभाव असल्यामुळे मला ना ते दुकानदारसुद्धा माझे मग हळूहळू ओळखीचे होतात की आपल्याला ही गोष्ट घ्यायची आहे, मग ह्या दुकानातनं चांगली मिळते ही गोष्ट असं. त्यामुळे ते दुकानदार पण दुसऱ्या वेळेला गेल्यावर इतकं ह्याने समजावून सांगतात ह्याचा फायदा काय, ह्याचं नुकसान काय, हे कसं तुम्हाला फायदेशीर आहे. आता मला ते पटतं आणि मी तसं आणते. आता तिला पटत असून सुद्धा ती करू शकत नाही, कारण तिला शेवटी तिच्या मुलांना, तिच्या मुलाला, सुनेला सांभाळून घ्यायचं असतं. तिचंही बरोबर आहे. तिला मी म्हटलं अगं जाऊ दे ना, जे आहे तर आनंद मिळतंय ना तुला, असं नाही की तुला काही मिळत नाही, वाईट नको वाटून घेऊस. असं पण असतं. मुलांना नाही आवडत असे डाग लागलेले वगैरे आणलेलं किंवा बागेत पडले म्हणून तुम्ही उचलून आणलेलं. ही पण हल्लीच्या बऱ्याच मुलांना ही गोष्ट आवडत नाही. आता प्रत्येकाची विचारधारणा ज्या पद्धतीने आपण वाढवले त्या पद्धतीचं पण असू शकतं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.